बाय प्रोडक्टमध्ये गेले 4.5 ते 5 वर्ष वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये आपण उतरलेलो आहे. गोकुळ हे पाऊच मार्केटिंग करणारा हे आहे. म्हणजे पाऊचमध्ये मार्केटिंग कॅप्चर केलेलं आहे. मुंबईत असेल, पुण्यात असेल, कोकणात असेल, गोवा असेल. आणि कॅश पेमेंट ज्याला आपण म्हणजे उदरधंदा चालणे म्हणून पाऊच मार्केटिंग कॅप्चर केलं. कारण गुणवत्तावर पाऊच मार्केटिंग होतं. आणि गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी आहे. पण त्यानंतर लक्षात आलं काही पर्सेंटेजमध्ये आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट केला आपण आणि 15 ते 20% कलेक्शनमध्ये आपलं बाय प्रोडक्ट शिवलं वेगळ्या व्हरायटीमध्ये तर ब्रँड नेम एक्स्ट्रा केल्याचा फायदा मिळतो आणि नफाही मिळतो. पण थोडेसे पैसे अडकतात आणि त्यातून जवळजवळ आपण हे 20% आपलं प्रोडक्शन बाय प्रोडक्टमध्ये करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यातलं हे एक चीज असेल, बासुंदी असेल, गुलाबजामुन असेल, तुमचा आजचा प्रोडक्ट केला आईस्क्रीम असेल किंवा अनेक विषय असतील, पेढा असेल, ह्यातून आपण उतरलेलो आहे. आणि ह्यातून आपल्याला ज्या शॉपिंग काढणारे जे लोक आहेत त्यांना व्हरायटी पाहिजे आहे. त्याशिवाय आउटलेट भरू असल्याशिवाय आउटलेट काढलं तर त्यांना व्हरायटी पाहिजे आहे. ही तिची मागणी असल्याकारणानं ह्याशिवाय आपण पावलं टाकलेले आहेत. आणि गुणवत्तेमध्ये कुठं कमी नाही आहे, क्वालिटीमध्ये कुठं कमी नाही. त्यामुळं हे अतिशय चांगल्या पद्धतीने दही आणि ताक मुंबईत आज ऐकून घ्या, गोकुळ 1 नंबरमध्ये चालतं, पुण्यात 1 नंबरमध्ये चालतं. त्यामुळे हे प्रोडक्ट 1 नंबर जातील हे अपेक्षा व्यक्त करायचं. कारण गोकुळ हा जिल्हा युनियन संघ आहे. मी भाजपात बोललो पण फेडरल बॉडी टक्कर देतो. म्हणजे जिल्हा संघ आहे, तो शेवटी जिल्ह्याचा संघ आहे. पण फेडरल बॉडी ज्या आहेत ऐकून राज्य लेवलच्या त्याला पण राज्य लेवलला टक्कर द्यावं, देश लेवलला टक्कर द्यावं, ही आम्हाला मोठा आनंद आहे. आगामी काळात निवडणूक होणार आहे, कशा प्रकारे रणनीती असणार आहे? हे प्रश्न असा आहे, ह्या 5 वर्षात आदरणीय मुश्रीफ साहेब आणि बंटी साहेब आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम केलेलं आहे. आता काम तर फार चांगलं झालेलं आहे. नफा बिफा ठेवी बिवी सगळ्यात 1 नंबर झालेला आहे. आता मायारगड प्रश्न आहे, मी एका पॅनलचा उमेदवार असणार आहे. 2 नेते ही प्रगती सांगणार आहेत, ते दोघं एकत्र सांगणार आहेत काही वेगळ्या समोर सांगणार आहेत, हाच मोठा प्रश्न आहे निवडणुकीच्या समोर आहे. प्रगती झाली नक्की 5 वर्षात, पण दोन्ही नेते एकत्र समोर प्रगती केली तर सोपं जाईल. पण दोघांनी म्हणले की आमच्याच नेतृत्वाखाली झाले तर छोटी समोर निर्माण होणार, हाच एक मोठा प्रश्न राहणार आहे. बघायला गेलं तर राज्य असेल, देश असेल, देशाबाहेर देखील गोकुळला मागणी होती. संकलन वाढीसाठी काय उपाययोजना करणार? मुद्दा एकच आहे, ह्याला स्मार्ट वर्क करायला पाहिजे. हा धंदा हा थोडासा कष्ट करायचा असं कारण आपण त्याला वैरण जे पक्क वैरण देतो, वाळी वैरणी तुम्हाला तयार वैरण द्यायला पाहिजे. स्मार्ट वर्क म्हणजे त्या माणसाला कमी त्रासात मिल्किंग मशीन म्हणा, दूध तिला नेलं पाहिजे आणि त्याला कसं कमी त्रासात त्या नवरा बायको कसे जनावर सापडत असतील. म्हणजे परदेशात की जवळजवळ 500, 1000, 2000 जनावर 2 नवरा बायको जनावर ऑटोमॅटिक कशावर चाललेला आहे ते यंत्रणा. आणि तुम्हाला एक माहिती आहे दूध धंद्यात की गाय रेडी झाली किंवा पाडी झाली की आनंदी असतो, पण जे रेडा झालेला असेल किंवा पाड्या असेल त्याचंही ब्रिडिंगसाठी वापर केला पाहिजे. हे भविष्यातले अनेक विषय आहेत, हे टॅकल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे गाईचं मूत्र असेल, शेणखत असेल त्याचा प्रॉपर वापर झाला पाहिजे. सर्व जे बाय प्रोडक्ट आहेत त्याचे वापर केल्याशिवाय ऐकून हा धंदा आणि नफाशीर होणार नाही. एवढंच या निमित्तानं मला नमूद करायचं आहे. इच्छुक आहे मी, उमेदवार आहे मी. हा नाही मी उल्लेख नाही, आम्ही मुस्लिम साहेब तो मुद्दा नाही. पण दोघांनी एकत्र राहिलं तर सोपं जाईल ना. पण आम्ही मुस्लिम साहेब राहणार नाही, विरोध होणार नाही. बघा जिथं सक्षम चांगली संस्था चालल्या तिथं विरोध कधी होत नसते. ज्या संस्था मोडीत निघाल्या आहेत, जिथं कोणच काय करू शकत नाही त्या संस्था विरोध होतात. तर ही सक्षम संस्था आहे, तर ही विरोधी जनता अजिबात. प्रत्येक माणसाला तिथं जायचं आहे आणि प्रत्येकाला वाटते मी तिथं असावं आणि हे शक्य नाही आज. त्यामुळे निवडणुकी अटळ आहे, कोण कोण असणार आहेत हे सांगता येत नाही. पण आम्ही मुस्लिम समाजाच्या बरोबर. जिल्हा परिषदची अध्यक्ष निवड काही दिवसातच होणार आहे, 17 तारखेला आहे. कोण असेल अध्यक्ष? काय राष्ट्रवादी जाणार, काय नवीन चेहरा कोण असेल ते सांगता येत नाही. राष्ट्रवादी अध्यक्ष असल्यावर आता तो कोण असेल सांगता येणार नाही.